अनुराग ठाकूर यांनी राजीनामा द्यावा. ॲडव्होकेट जयश्री शेळके. राहुल गांधींना जात विचारणाऱ्या ठाकूर यांचा प्रसिद्धीपत्रक काढून केला निषेध. लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जातीची विचारणा केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा निषेध नोंदवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय वित्त विभागात कार्यरत दलित, आदिवासी, अल्पसंख्याक तसेच इतर मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या संख्येबद्दल चर्चा केली असता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अत्यंत असभ्य, असंवैधानिक पद्धतीने राहुल गांधी यांना त्यांच्या जातीची विचारणा करत तुच्छतेने त्यांच्या भाषणातील विषयांची व मुद्द्यांची हेटाळणी केल्याचा आरोप करत त्यांचे हे विधान त्यांच्या संकुचित मनुवादी मनोवृत्तीचे दर्शन घडविणारे असून केवळ राहुल गांधीच नाही तर या देशाच्या मूल निवासी नागरिकांची अवहेलना करणारे असल्याचे सांगून अनुराग ठाकूर यांनी जनतेची आणि राहुल गांधी यांची जाहीर माफी मागावी तसेच त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे. वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बोलत असताना विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांनी केंद्रीय वित्त विभागामध्ये सध्या कार्यरत असलेले दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या संख्येबाबत विचारणा केली. या प्रश्नावर उत्तर द्यायचं सोडून भाजपाचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी उलटपक्षी राहुल गांधी यांना जातीची विचारणा करत त्यांनी जे काही मुद्दे त्यांच्या भाषणामध्ये मांडलेले होते त्या मुद्द्यांची आणि विषयाची अतिशय चुकीच्या पद्धतीने हेटाळणी केली आहे. या त्यांच्या वक्तव्याचा मी या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर निषेध करते. या देशाला, भारताच्या संसदेला एक मोठी ऐतिहासिक गौरवशाली परंपरा आहे आणि त्या गौरवशाली परंपरेला छेद देणारं वक्तव्य हे अनुराग ठाकूर यांनी केलंय. देशाच्या पंतप्रधानांनी अनुराग ठाकूर यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि या देशाची लोकशाही आणि संविधान टिकवण्याच्या दृष्टीने हे पाऊल त्यांनी उचललं पाहिजे. या अनुराग ठाकूर यांनी केवळ राहुलजी गांधी यांचा अवमान नाही केलाय तर त्यांच्या या वक्तव्याच्या माध्यमातून देशातील तमाम दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय बांधवांचा, जनतेचाही अवमान करण्याचं काम त्यांच्या या वक्तव्यानं झालंय. त्यामुळे त्यांनी केवळ राहुलजी गांधी यांचीच नाही तर या देशातील जनतेचीही जाहीर माफी मागावी.